बुलेटिनची सुरुवात करूया आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं। व्हीएसआर कंपनीला डीजीसीएने एक मोठा धक्का दिलेला आहे। व्हीएसआरच्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणाला बंदी घातलेली आहे। विमानाच्या देखभालीमध्ये त्रुटी असल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे। व्हीएसआरच्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अहवाल काय येणार याची संपूर्ण देशभरामध्ये चर्चा सुरू होती आणि आता व्हीएसआर कंपनीला डीजीसीएने मोठा धक्का दिलेला आहे। व्हीएसआरच्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आलेली आहे। अजित पवार ज्या विमानातून जात होते, ज्या विमानाचा अपघात झाला ते व्हीएसआर कंपनीचं लेअर जेट विमान होतं आणि त्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आलेली आहे। विमानाच्या देखभालीमध्ये त्रुटी असल्याचा अहवाल आलेला आहे आणि त्यानंतर व्हीएसआर वर ही कारवाई करण्यात आली आहे। लेअर जेट विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आलेली आहे। लेअर जेटच्या 40 आणि 45 या विमानांच्या जे प्रकार आहेत त्या विमानांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी हा व्हीएसआरला धक्का मानला जातोय। आपण बघितलं, आमदार रोहित पवार असतील, आमदार अमोल मिटकरी असतील, यांनी व्हीएसआर वर अनेक आरोप केलेले होते, त्यांच्या कार्यपद्धतीवर आरोप केलेले होते, त्यांच्या विमान देखभालीवर आरोप करण्यात आलेले होते। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, डीजीसीएने मोठा धक्का दिलेला आहे व्हीएसआरला, काय सांगाल सविस्तर याबद्दल? नक्की ज्याकडे सर्वांचं लक्ष होतं, डीजीसीए नक्की काय आता भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि डीजीसीएने एक मोठं पाऊल उचललेलं आहे। व्हीएसआरचे लेअर जेट जे प्लेन्स विमान आहेत त्याच्यावरती आता बंदी घालण्यात आलेली आहे। जोपर्यंत उड्डाण संचालन किंवा उड्डाणचं योग्यतेचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत ही बंदी असणार आहे। त्याचबरोबर एक स्ट्रिक्टली त्यांनी पावलं उचललेली आहेत। खरं तर अजितदादांचा अपघात झाल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, अनेक नेत्यांनी अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केली होती आणि त्या अनुषंगाने आता अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत। खरं तर त्यामध्ये अजूनही म्हटलेलं आहे की जो अपघात झालेला आहे त्या अपघाताचं कारणही लवकरात लवकर व्हीएसआर कंपनीने समोर आणलं पाहिजे। अगदी कपिल, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण आपल्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत। निलेश लंके जी, आपण बघतोय की अहवालानुसार व्हीएसआर कंपनीला धक्का दिलेला आहे डीजीसीएने। त्यांच्या विमानांवर लेअर जेट कंपनीची जी विमान लेअर जेट प्रकारातली विमान आहेत त्याला बंदी घातलेली आहे। कसं बघताय याच्याकडे? निलेश लंकेजी, माझा आवाज येतोय? आपण बघतोय खासदार निलेश लंके यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत। त्यांची काय भूमिका आहे किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या संदर्भातली ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। पुन्हा एकदा जाऊयात, कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच उड्डाण योग्यतेचं प्रमाणपत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आता ही बंदी असणार आहे। त्याचबरोबर हवाई सुरक्षा असेल, उड्डाण संचालन असेल, यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। याच्या संदर्भात जे उत्तर मिळत नाही तोपर्यंत ही बंदी असणार आहे। त्याचबरोबर कपिल, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, आपल्यासोबत खासदार निलेश लंके आहेत। निलेश लंके जी, आपण बघतोय डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला एक मोठा धक्का दिलेला आहे। आतापर्यंत व्हीएसआर कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप घेण्यात आले होते, अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि कुठेतरी या अहवालातून ते स्पष्ट होताना दिसतंय। निलेश जी, जी कारवाई आज झालेली आहे ती कारवाई इथून मागे जर झाली असती तर जी दुर्घटना घडली ती दुर्घटना टळली असती ना। त्यामुळे आज तुम्ही कारवाई करता, पण ही कारवाई मागेच करणं अपेक्षित होतं। ज्या विमान कंपनीच्या अनेक त्रुटी आढळल्या, अनेक त्या ठिकाणी प्रॉब्लेम आढळले, त्यांची त्यावेळेस कारवाई होणं योग्य होतं ना। तर ती कारवाई त्याच वेळेस झाली असती तर आज आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे नुकसान झाले ते म्हणजे आदरणीय दादा आज आपल्यात नाही। दादा या विमानाच्या काही टेक्निकल चुकामुळे दादांचा सुद्धा जीव गमवावा लागला। निश्चित पवार परिवाराचं नुकसान नाही झालं तर महाराष्ट्राचं नुकसान झालं। निलेश लंकेजी, ज्या लेअर जेट विमानांवर उड्डाणावर बंदी घालण्यात आलेली आहे व्हीएसआर कंपनीच्या, ती 4 विमानं आहेत त्या कंपनीकडे आणि बाकीचे उड्डाणं चालू राहणार आहेत। काय ते बंद केलं पाहिजे। ज्या विमान म्हणजे एखाद्या विमानामध्ये जीव घेऊन जातो ना, त्या विमानं जर अशी फॉल्टी विमानं जर चालत असतील तर काय
याचा अर्थ ते बॉम्ब घेऊन चालल्यासारखंच आहे ना, कधी बॉम्ब ब्लास्ट होईल सांगता येणार नाही, अशी परिस्थिती. अगदी ही कारवाई अगोदर झाली असती तर दादांचा जीव वाचला असता, अशा प्रकारची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिलेली आहे. निलेशजी, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल. काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची आम्ही प्रतिक्रिया घेतलेली आहे या सगळ्या कारवाई संदर्भात. काय म्हणतायत अमोल मिटकरी, बघूया. अहो, अजितदादांसारखा इतक्या मोठ्या नेत्याच्या विमान दुर्घटनेचा इतका मोठा प्रसंग, ज्यात अख्खा महाराष्ट्र 1 महिन्यापासून साधारणपणे हळहळतोय, आणि तुम्ही आता 1 महिन्यानंतर सांगताय की VSR कंपनीची विमानं नादुरुस्त होती, त्यांच्या चुका होत्या. DGCAच्या चुका नाही आहेत. कुठे आहे तो कपूर नावाचा पायलट? कुठे आहे साहिल मदन आणि यश, ज्यांना तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडवून ठेवलं? आता तुम्ही VSR व्हेंचरवर बंदी घालताय. ते तर नालायक आहेत आणि ते तर जबाबदार आहेतच, पण DGCA पण जबाबदार आहे. त्याच्यामुळे त्यांनी दिलेला अहवाल म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, आणि VSR वर दोष काढणं म्हणजे त्यांनी ते मरण त्यांच्यावर लोटलंय. पण एक गोष्ट मात्र त्यांनी कबूल केलेली आहे की जे नादुरुस्त विमान होतं ते दादांना दिलं गेलं होतं, आणि त्यांनी हे पण सांगावं DGCAने की मी जो आरोप केलाय, अमोल मिटकरींनी जो आरोप केलाय की डिसेंबरमध्ये 50-50 कोटी रुपयाचे विमे उतरवले गेले होते या VSR कंपनीच्या पायलटचे, त्याबाबत DGCA का पुरावा देत नाही? म्हणून आमदार रोहित पवारांनी ज्या शंका उपस्थित केल्या होत्या DGCAच्या बाबतीत, त्या खऱ्या होताना दिसत आहेत. त्यामुळे या DGCA कंपनीवर FIR झाला पाहिजे, VSR वर तर झालाच पाहिजे. त्याच्यामुळे हे फार गंभीर आहे, आणि इतक्या उशिरानं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाच्या दुर्दैवी अपघातानंतर जर आता त्यांना अक्कल आणि शहाणपण आलं असेल तर हे किती दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळे ही सुद्धा लोक तितकीच दोषी आणि तितकीच बदमाश आहेत. विषय बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे. अमोल कोल्हेजी, आपण बघतोय VSR कंपनीला एक धक्का दिलेला आहे. लेअर जेट प्रकारातली विमानं उड्डाणाला बंदी घालण्यात आलेली आहे. कसं बघता या अहवालाकडे? नाही, केवळ या अहवालाच्या पलीकडे जाऊन मुळात ज्या गोष्टीमुळे ही सगळी प्रक्रिया सुरू झाली ते आमदार रोहित पवारांनी उभे केलेले जे प्रश्न आहेत त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीने केवळ हा अपघात नाही, पण एअरवर्दीनेस, आपण ज्या विमानात पाऊल ठेवतो त्या विमानाचा एअरवर्दीनेस जाणण्याचा अधिकार खरं तर प्रत्येक प्रवाशाला असला पाहिजे. नॉट ओनली चार्टर्ड फ्लाईट, प्रत्येक प्रवाशाला असला पाहिजे. दुर्दैवानं DGCA कडून या सगळ्या प्रोसेसमध्ये वर्षातून एकदा तपासणी होते. त्यामुळे VSR वर, लिअर जेटवर बंदी घातली हा एक टप्पा आहे, परंतु या कंपनीची सखोल चौकशी सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे. आणि जे प्रश्न आमदार रोहित पवारांनी उपस्थित केलेले आहेत त्यांचीही या कंपनी संदर्भात असलेले प्रश्न असतील, मेंटेनन्सच्या संदर्भात असलेले प्रश्न असतील, त्याचीही स्पष्ट उत्तर ही जनतेला मिळायला हवीत. अगदी अमोल कोल्हेजी, एक प्रश्न अमोल मिटकरी यांनी या ठिकाणी आता झी 24 तासशी बोलताना उपस्थित केला की VSR वर कारवाई झाली, ठीक आहे, पण DGCAच्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी होणार? कारण ते सुद्धा तितकेच दोषी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांची चौकशी होऊन त्यांच्यातल्या दोषींवर कारवाई व्हायला हवी. यामध्ये VSRची चौकशी किती निष्पक्षपातीपणाने आणि सखोल केली जाते त्यावर DGCAची विश्वासार्हता अवलंबून असणार आहे. अगदी DGCAवर विश्वासार्हता टिकवण्यासाठी VSRची जी सखोल चौकशीचे सगळे प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात जर DGCAने सखोल चौकशी केली तर यामध्ये DGCAच्या कुठले अधिकारी दोषी होते का तेही समोर येईल. त्यामुळे जे सातत्यानं जी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे, अनेकांनी त्याचे संशय व्यक्त केलेले आहेत, या संशयांचं निराकरण होणं गरजेचं आहे. अगदी अमोलजी, धन्यवाद झी 24 तासशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या सोबत होते, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार. त्यांनी म्हटलेलं की ही चौकशी निष्पक्षपातीपणे झाली पाहिजे. VSR वर कारवाई झालेली, मात्र DGCA मधले जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा यामध्ये दोषी आहेत का ते बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.